डी.पी. दादा म्हणतायत की मी ट्रेनमध्ये भीक मागितली. तर तो नेमका किस्सा काय आहे आपण बघूयात. तर नीरज साबळेंनी विचारलेलं असतं की बिना तिकिटाचं कोणी कोणी प्रवास केले. त्यावेळेस बरेच जण हात करतात. त्यानंतर ते म्हणतात की निकी तुम्ही सांगा. निकी म्हणते की मी डोंबिवली ते अंधेरी असा प्रवास बऱ्याच वेळा बिना तिकिटाचा केला आहे, कारण मी राहायचे टिपटॉप आणि मग त्या लोकांना असं वाटायचं की ही राहते टिपटॉप म्हणजे हिच्याकडे पैसे असतील आणि हिच्याकडे तिकीटही असेल. तर त्यावेळेस मी खूपदा बिना तिकिटाचा प्रवास केला आहे. त्यानंतर अभिजित म्हणतो की मी दादर स्टेशनवरती मला असं कळलेलं की हे TC आहेत आणि त्यावेळेस मी त्यांना हाय करायचो आणि तिथून निसटायचो. तर अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यानंतर निलेश साबळे म्हणतात की डी.पी. तुम्ही सांगा. मग डी.पी. म्हणतात की मी एकदा आम्ही सगळे फॅमिली बालाजीला गेलो होतो आणि त्यावेळेस रिझर्वेशन आमचं होतं, पण 2 दिवस लेट होतं आणि आमचं तिथलं काम झालं, देवदर्शन झालं लवकर 2 दिवस अगोदर. त्यामुळे आम्ही येताना बिना तिकिटीचं सगळेच्या सगळे त्या ट्रेनमध्ये चढलो आणि TC आला की रात्रभर आम्ही गुणगुण करत खाली बघून आपलं जायचो. त्यानंतर शेवटी आम्हाला एक फॉरेनर भेटला आणि इंग्लिशचा आणि आमचं एकदम वांदं. तर त्यांनी आपलं बिर्याणी हे मागवलं होतं सगळं खायसाठी. तर त्याच्यासोबत आपलं या करत बिर्याणी खात राहायचो. TC आला की आपलं खाली बघून खात राहायचो. तर असं आम्ही तिथून वाचलो होतो. तर आणि त्या विशेष म्हणजे त्या ट्रेनमध्ये मी स्वतः भीक मागितली होती. मग सगळेजण विचारतात की का? तर ते म्हणतात की असंच मागितली होती. असं चॅलेंज आमचं लागलं होतं की भीक मागायची म्हणून. आणि मग माझ्या गळ्यात सोन्याची चेन होती, ती काढले, शर्ट पॅन्ट काढलं आणि मी आतल्याच कपड्यांवरती फक्त भीक मागत होतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे इचलकरंजी गावचे माझे वडील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आणि तर काय झालं, मी मागत असताना असा हात पुढं केला आणि पाहतोय तर माझ्या वडिलांचे मित्रच होते. मग त्यानंतर स्वप्नील सर वगैरे सगळे म्हणतात की मग पुढे काय झालं, पुढे काय झालं? डी.पी. दादाला म्हणतात की त्यानंतर काय, रामकृष्ण हरी ती त्यांच्या घरी आणि पैतान आमच्या घरी. अशा पद्धतीनं त्यांनी तो ट्रेनचा किस्सा सांगितलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.